मध्य पूर्वेत जर युद्ध पेटलं आणि आपल्या देशात येणारं कच्चं तेलच बंद झालं तर पर्याय काय? यासाठी चीनने 6 महिने पुरेल एवढा साठा करून ठेवलाय. मध्य पूर्वेतल्या तेलावर अवलंबून असलेल्या जपान आणि दक्षिण कोरियामध्ये चीनपेक्षाही जास्त म्हणजे 200 दिवस पुरेल एवढा साठा आहे. मात्र हा प्रश्न तुम्हाला भारताविषयी सुद्धा पडला असेल, जिथून भारताचं 50% कच्चं तेल येतंय. त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून कुणीही वाहतूक करू नये असा इशारा इराणने दिलाय. आणि आता तेलाच्या किमती वाढणं स्वाभाविक आहे, कारण भारताने आधीच रशियन ऑइलची खरेदी कमी केली आहे. भारताने आंध्र प्रदेशातल्या आपल्या स्टोरेज फॅसिलिटीमध्ये आपत्कालीन साठा ठेवलाय, जो सध्या देशाची जी गरज आहे त्या तुलनेत फक्त 8 ते 9 दिवसांचा आहे. मात्र सरकारी ऑइल कंपन्यांचा जो साठा आहे त्यासह एकूण स्टोरेज हे 74 ते 77 दिवस पुरेल एवढं आहे. मात्र भारताची लोकसंख्या आणि दैनंदिन गरजा पाहता हा साठा अपुरा मानला जातो. 1973च्या युद्धात अमेरिकेचं तेल आखाती देशांनी बंद केलं होतं आणि अमेरिकेतल्या पेट्रोल पंपांवर अक्षरशः रांगा लागायच्या. यानंतर अमेरिकेने स्वावलंबी होण्यासाठी निर्णय घेतला आणि स्वतःच्या देशात तेलाचं उत्खनन सुरू केलं. आज अमेरिका स्वतः निर्मिती केलेलं तेल दुसऱ्या देशात निर्यात करते. मात्र भारतात आपल्या एकूण गरजेच्या फक्त 5 ते 10% तेलाची निर्मिती होते आणि उर्वरित 90% तेल आयात करावं लागतं.